एकदा मुलगा आणि वडील एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातात। तो मुलगा त्याच्या वडिलांना म्हणतो की या हॉटेलची जागा केवढी मोठी आहे, पण इथे किती घाण आहे, काहीही व्यवस्थित ठेवलं नाहीये। इथलं जेवणही चांगलं बनू शकतं पण ते चांगलं बनलं नाहीये। इथे कामाला लोक असून सुद्धा किती घाण आहे, स्वच्छताच नाहीये। इथे जर स्वच्छता केली, जेवणामध्ये थोडासा बदल केला तर यांचं हॉटेल किती चालू शकतं, पण यांना ही गोष्ट कळत नसेल का, असं ते मुलगा आणि वडील बोलत बसले होते। असंच गप्पा करता करता वडील आणि मुलाचं जेवण झालं। ते बिल पे करण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी ओनरला विचारलं की तुम्ही या तुमच्या रेस्टॉरंटला स्वच्छ का नाही ठेवत, केवढं मोठं आहे, तुम्ही ठरवलं तर इथे खूप काही गोष्टी ठेवू शकता, ऍड करू शकता, तुमच्या जेवणात सुद्धा तुम्ही बदल करू शकता आणि यामुळे तुम्हाला खूप जास्त पैसे मिळतील, कारण इथे आजूबाजूला एकही रेस्टॉरंट नाहीये। यावर तो ओनर म्हणाला की नाही, मला गरज नाहीये, मला नाही वाटत या रेस्टॉरंट मधून मी कमाई करू शकतो, कारण इथे फारसे लोक सुद्धा येत नाही। तो मुलगा म्हणाला इथे फारसे लोक येत नाही कारण तुम्ही इथे स्वच्छता ठेवत नाही। तो ओनर म्हणाला की तू मला नको शिकवूस, अरे आमची कमाई, आमच्याकडे एक ट्रक आहे, तो चालवून होऊन जाते, म्हणून मी या रेस्टॉरंट कडे फारसे लक्ष देत नाही। बाकी माझं घर चांगलं भागतंय, जसं भागतंय तसं मी भागवतोय। एवढं बोलून तो मुलगा आणि त्याचे वडील बाहेर गेले आणि त्या मुलाचे वडील 2 मिनिट शांत उभं राहून त्या ट्रक कडे बघत राहिले। त्यांच्या डोक्यात काहीतरी चालत होतं। ते हळूच त्या ट्रक जवळ गेले आणि त्यांनी त्या ट्रकचं इंजिन अशा पद्धतीने बिघडवलं, अशा पद्धतीने खराब केलं की ते नंतर कधी सुधरवताच येणार नाही। आणि एवढं करून ते त्यांच्या मुलाला घेऊन घरी निघून गेले। बघता बघता 3-4 वर्ष निघून जातात। 3-4 वर्षांनी हाच मुलगा त्या रेस्टॉरंटच्या समोर येतो अचानक आणि बघून थक्क होतो की ते रेस्टॉरंट अगदी मोठं बनून गेलंय, नवीन झालंय, बाहेरून अगदी छान दिसत होतं। तो मुलगा मध्ये गेला, त्याने त्या ओनरला विचारलं की हे सगळं कसं काय झालं, तुम्ही अचानक तुमच्या रेस्टॉरंटमध्ये एवढा बदल कसं काय केला। तो ओनर म्हणाला की माझ्याकडे एक ट्रक होता आणि त्यातून माझी कमाई होत होती, पण अचानक एक दिवस तो ट्रक बिघडला, त्यात काहीतरी बिघाड झाला आणि तो दुरुस्तच झाला नाही, आणि मग तेव्हापासून मी या रेस्टॉरंटकडे लक्ष द्यायला सुरुवात केली। आणि जशी मी सुरुवात केली मला कळत गेलं की माझ्यामध्ये हे टॅलेंट आहे, मला या गोष्टी खूप छान करता येत आहे, आणि मला कुठेतरी कळालं की हॉटेल मॅनेजमेंट आणि बिझनेस करणं माझ्या आत आहे, हे मला करायला हवं आणि ते मला आवडत गेलं। कारण मी आधी हा रेस्टो फक्त एक आवड म्हणून खोलून ठेवला होता, पण मी त्यात काही बदल करण्याचा विचारच नव्हता केला। पण जसंही तो ट्रक खराब झाला तसं मी यात लक्ष घातलं, आणि जसं मी यात लक्ष घातलं मी यात खूप काही करत गेलो, आणि आज माझं रेस्टो खूप मोठं बनून गेलंय आणि मी अजून 5 सिटींमध्ये माझं हे रेस्टो उघडणार आहे, आणि आज मी त्या ट्रक पेक्षा खूप जास्त पटीने पैसे कमवतोय। तर मित्रांनो, तुमच्या आयुष्यात असा कोणता ट्रक आहे जो तुम्हाला तुमचं हॉटेल व्यवस्थित चालू करण्यासाठी थांबवतोय? गोष्टीचा बोध तुम्हाला कळलाच असेल, त्याला व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानुसार कृती करायला सुरुवात करा। जी तुमची आवड तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे दाबून ठेवली असेल, मारून टाकली असेल, तिला पुन्हा जिवंत करा आणि तिच्यावर काम करायला सुरुवात करा।